नागपूरच्या क्रीडा विश्वासाठी एक मोठी आणि अभिमानाची बातमी समोर आली आहे। महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील मानाचा आणि प्रतिष्ठेचा महाराष्ट्र केसरी किताबाचा थरार आता नागपुरात रंगणार आहे। वरिष्ठ गट गादी आणि माती राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसह महाराष्ट्र केसरी किताबाची लढत 2026-27 मध्ये नागपुरात होणार आहे। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या आयोजनाला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड मधील पुनावळे येथे हॉटेल ब्लू वॉटर मध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। या सभेत नागपूर शहर जिल्हा कुस्तीगीर संघ आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले। माजी आमदार आणि नागपूर शहर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप जोशी तसेच सहसंयोजक आणि नागपूर महानगरपालिकेचे सत्तापक्ष नेते नरेंद्र बाल्या बोरकर यांच्या मागणीनुसार या स्पर्धेला अधिकृत परवानगी देण्यात आली। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी सरचिटणीस योगेश दोडके यांनी नागपुरात स्पर्धा घेण्याची अधिकृत घोषणा केली। या प्रसंगी नरेंद्र बोरकर यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी नागपूर महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी डॉक्टर पियुष आंबुलकर यांचीही उपस्थिती होती। नागपुरात होणाऱ्या स्पर्धेमुळे विदर्भातील कुस्तीपटूंना मोठे व्यासपीठ मिळणार असून महाराष्ट्रातील दिग्गज मल्लांच्या दमदार लढती पाहण्याची संधी नागपूरकरांना मिळणार आहे। दरम्यान वार्षिक सर्वसाधारण सभेत वरिष्ठ गट ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी, महिला महाराष्ट्र केसरी तसेच 15, 17 आणि 20 वर्षाखालील राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धांच्या नियोजनावरही चर्चा करण्यात आली। यासोबतच शासनाच्या मिशन लक्षवेध योजनेबाबतही सभेत महत्त्वपूर्ण चर्चा झाली। महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेतील मानाचा महाराष्ट्र केसरी किताब आणि राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा नागपुरात होणार असल्याने कुस्तीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। आता नागपूरच्या मातीत महाराष्ट्रातील मल्लांचा थरार पाहायला मिळणार आहे।